खमंग ओल्या खोबऱ्याची चटणी. त्यासाठी साहित्य लागेल: अर्धी वाटी तुकडे केलेलं ओलं नारळ, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, डाळवं, शेंगदाणे आणि फोडणीचं साहित्य. त्यासाठी आधी मिक्सरच्या जारमध्ये खोबरं काढून घेऊया. मग त्यामध्ये बाकी साहित्य मिक्स करू. लसूण, हिरव्या मिरच्या गरजेपुरतं घाला, जेवढं तिखट तुम्हाला लागत असेल तेवढं. नंतर अर्धी कोथिंबीर घालायची, अर्धी ठेवायची फोडणीसाठी. मग शेंगदाणे घालायचे, डाळवं घालायचं, थोडे जिरे, मीठ चवीपुरतं, गूळ आणि एक चिंचेचा तुकडा. तर हे सर्व आता मिक्सरच्या जारमध्ये छान वाटून घ्यायचं. हे बघा, मस्त आपलं वाटण तयार झालं. तर ह्यासाठी फोडणी करूया. फोडणीसाठीचं साहित्य आधीच काढून ठेवले. चला तर मग फोडणी करू. त्यासाठी छोटी कढई ठेवली गॅसवर. त्यात थोडं तेल घातलं. मग त्यामध्ये जिरे, राई टाकायची आधी तडतडायला. ते कच्चं राहू नये. कच्चं राहिलं तर चटणीमध्ये छान नाही लागत. मग छान तडतडलं की त्यामध्ये हिंग घालायचं. हिंग मेन आहे फोडणीला. मग कढीपत्त्याची पानं, देठं काढून, बिया काढून घेतलेल्या लाल मिरचीचे तुकडे, कढीपत्ता आणि ती उरलेली अर्धी कोथिंबीर घालून छान परतायचं. गॅस बंद करायचा, जेणेकरून फोडणी करपू नाही द्यायची. आणि मग ही फोडणी त्या खोबऱ्याच्या वाटणावरती घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे खमंग खोबऱ्याची चटणी सकाळी सकाळी नाश्त्याची लज्जतच वाढवेल ना. मग पोहे, उपमा, इडली, डोसा, मेदूवडा, पदार्थ अनेक, चटणी एक. तर अशीच आपण आता चटणी बनवली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. इडली घ्यायची, मस्त त्याच्यावर गरम गरम सांबार ओतायचं आणि आता आपण बनवलेली चटणी घालायची आणि बाईट घ्यायचा. थँक्यू.